मित्रांनो, अनेक जण मृत्यूपत्राबाबत अनेक प्रश्न विचारत असतात. ते प्रश्न म्हणजे मृत्यूपत्र म्हणजे नेमकं काय? ते कोण बनवू शकतं? नोंदणी आवश्यक असते का? आणि जर मृत्यूपत्र नसेल तर काय होतं? आज आपण या सगळ्याची प्रश्नांची उत्तरं सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत पाहणार आहोत. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आता प्रश्न घेऊया, ते म्हणजे मृत्यूपत्र म्हणजे काय? तर मित्रांनो, मृत्यूपत्र म्हणजे कायदेशीर जाहीरनामा आहे, जो एखाद्या व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर आपली संपत्ती कोणाला द्यायची हे स्पष्टपणे लिहून ठेवतो. हे पत्र त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच लागू होते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत्यूपत्रात लिहिलं की त्यांचा बंगला मुलीला आणि बँकेतील ठेव मुलाला मिळावी, तर हे मृत्यूपत्र त्यांच्या मृत्यूनंतरच लागू होते व त्यांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांची प्रॉपर्टी ही विभागली जाते. आता मृत्यूपत्र कोण बनवू शकते? कोणताही व्यक्ती जी 18 वर्षापेक्षा जास्त वयाची आहे आणि पूर्णपणे शुद्धीत आहे, ती व्यक्ती मृत्यूपत्र बनवू शकते. एखादी व्यक्ती आजारी असली तरी ती मानसिकदृष्ट्या सक्षम असेल तर तीही वैध मृत्यूपत्र तयार करू शकते. आता मृत्यूपत्रात कोणत्या प्रॉपर्टी समाविष्ट करू शकतो? तर मृत्यूपत्रात आपण आपल्या चालू मालमत्ता जसे रोख रक्कम, दागिने, बँक ठेवी, वाहने, तसेच अचल मालमत्ता म्हणजे घर, जमीन, फ्लॅट, दुकान, तसेच डिजिटल संपत्ती म्हणजे शेअर्स, म्युच्युअल फंड इत्यादी यांचाच आपण समावेश करू शकतो. तसेच आपण आपल्या लहान मुलांसाठी गार्डन नेमू शकतो आणि अंत्यसंस्काराविषयीच्या सूचना देखील लिहू शकतो. तर मित्रांनो, कायद्याने मृत्यूपत्राची नोंदणी आवश्यक आहे का? नाही. मृत्यूपत्राची नोंदणी बंधनकारक नाही. जर मृत्यूपत्र स्वइच्छेने लिहिलेले असेल, स्वतःच्या सहीने पूर्ण केलेले असेल आणि 2 साक्षीदारांच्या उपस्थितीत लिहिलेलं गेलं असेल तर ते नोंदणीशिवायही वैध ठरते. पण जर तुम्ही नोंदणी केल्यास त्याची विश्वासार्हता आणि सुरक्षितता अधिक वाढते. अनेक जण असा प्रश्न पडतात की जर मृत्यूपत्र करायचं आहे तर साक्षीदार कोण असावेत? मित्रांनो, वैध मृत्यूपत्रासाठी 2 साक्षीदारांची सही आवश्यक असते. हे साक्षीदार हे त्या व्यक्तीच्या सही करताना उपस्थित असावेत, स्वतःची सही करावी आणि मृत्यूपत्रातील बेनिफिशरी नसावेत, म्हणजे लाभार्थी नसावेत. म्हणजे ज्याला मृत्यूपत्रात मालमत्ता मिळते तो व्यक्ती साक्षीदार होऊ शकत नाही. मित्रांनो, अजून एक प्रश्न लोक विचारतात, तो म्हणजे मृत्यूपत्र नंतर बदलता येतं का? हो, मृत्यूपत्र कधीही बदलता येतं, रद्द करता येतं किंवा नवीन बनवता येतं. शेवटी बनवलेले मृत्यूपत्र हेच कायदेशीरदृष्ट्या वैध मानलं जातं. नवीन मृत्यूपत्र करताना नेहमी लिहा, हे मृत्यूपत्र माझ्या सर्व पूर्वीच्या मृत्यूपत्रांना रद्द करत आहे. असंही तुम्ही त्या मृत्यूपत्रात लिहून काही जरी गैरसमज असतील तर त्यातून दूर होऊ शकतं. आता हस्तलिखित मृत्यूपत्र वैध असतं का? हो, हस्तलिखित मृत्यूपत्रही पूर्णपणे वैध असतं. कायद्याने ते टाईप करणे किंवा प्रिंट काढणे आवश्यक नाही. फक्त ते स्पष्ट लिहिलेलं असावं, स्वतः सही केलेली असावी व साक्षीदारांनी सुद्धा त्यावर साक्ष केलेलं असावी. तरीही जर तुम्ही तर प्रॅक्टिकल विचार केला तर टाईप केलेलं मृत्यूपत्र वाचताना सोपं आणि कमी वाद निर्माण करतं. आता मित्रांनो, अजून एक प्रश्न, जर मृत्यूपत्र नसेल तर काय होतं? जर एखादी व्यक्ती मृत्यूपत्र न करता मरण पावली तर त्याची संपत्ती आपोआप कायद्यानुसार वाटली जाते. हा कायदा शीख, हिंदू आणि जैन बुद्धिस्टांसाठी हिंदू उत्तराधिकारी कायदा 1956 नुसार वाटली जाते. तसेच ख्रिश्चन आणि पारसींसाठी हिंदू सक्सेशन ॲक्टनुसार वाटली जाते. तर मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार त्यांना वाटली जाते. अशा वेळी वाद आणि गोंधळ निर्माण होतो. म्हणून मृत्यूपत्र बनवणे अत्यंत आवश्यक आहे. आता मृत्यूपत्र कुठे ठेवावं? म्हणजे जर काही जण म्हणतात की आता मी मृत्यूपत्र तयार केलेलं आहे, पण ते कुठे ठेवावं? मृत्यूपत्राचं मूळ पत्र नेहमी सुरक्षित ठिकाणी ठेवा, म्हणजे बँकेच्या लॉकर्समध्ये, एखाद्या विश्वासू व्यक्तीकडे किंवा आपल्या वकिलाकडे. नोंदणीकृत मृत्यूपत्र असल्यास ते सब रजिस्टर ऑफिसमध्ये सुरक्षित ठेवता येते किंवा ते सुरक्षित राहते. आता मृत्यूपत्रामध्ये एक एक्झिक्युटर असतो. एक्झिक्युटर म्हणजे मृत्यूपत्रातील गोष्टी प्रत्यक्षात अंमलात आणणारी व्यक्ती. तो व्यक्ती संपत्ती योग्य त्या व्यक्तीने मिळेल याची काळजी घेतो. एक्झिक्युटर म्हणून नेहमी विश्वासार्ह आणि जबाबदारी व्यक्ती निवडतो. अतिरिक्त प्रश्न, लोक मृत्यूपत्र लिहिताना कोणत्या चुका करतात? आता ते बघूया. सामान्य चुका अशा असतात ते म्हणजे साक्षीदार न ठेवणे, प्रत्येक पानावर सही न करणे,
अस्पष्ट मालमत्तेचे वर्णन करणे, नवीन मालमत्तेचा उल्लेख न करणे, मृत्यूपत्र कोणालाही न सांगणे या चुका लोक करतात. त्यामुळे या चुका आपण टाळणे महत्त्वाचे आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत्यूपत्र नेहमी स्पष्ट, सहीसकट आणि सुरक्षित ठेवा. मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं मृत्यूपत्र म्हणजे नेमकं काय, कोण बनवू शकतं, नोंदणी आवश्यक आहे का आणि त्याचं महत्त्व काय आहे. लक्षात ठेवा, मृत्यूपत्र हे फक्त श्रीमंतांसाठी नाही तर प्रत्येक व्यक्तीनं बनवलं गेलं पाहिजे. यामुळे आपल्या कुटुंबात वाद, ताणतणाव आणि गोंधळ टाळला जाऊ शकतो. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि तुमचे प्रश्न कमेंटमध्ये जरूर लिहा. पुढच्या व्हिडिओत आपण त्यांची उत्तरं पाहूया. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या कायदेशीर विषयासह. तोपर्यंत पाहत राहा लॉ टॉक्स मराठी. धन्यवाद.